नमस्कार. स्वागत आहे तुमचं किचन कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण दाणेदार असा गाजरचा हलवा पटकन कसा बनवायचा ते बघणार आहोत. हलवा बनवायची रेसिपी अगदी इझी आहे, जेणेकरून ती कोणीही सहज न चुकता घरच्या घरी बनवू शकेल. तुम्ही बघू शकता हलवा आपला किती दाणेदार आहे. तर याच पद्धतीने आज आपण इथे हलवा बनवायला बघणार आहोत. चला याची रेसिपी सुरू करूया आणि रेसिपी करताना ज्या टिप आहेत त्या देखील लक्षात ठेवा. चला तर मग सुरू करूया. तर मी इथे 1 किलो गाजर घेतलेले आहेत. तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही जास्त गाजर घेऊ शकता. आता आपण इथे हे स्वच्छ धुवून याचे साल काढून घेणार आहोत, जेणेकरून हे धागे वगैरे सगळे रूट्स निघून जातील. तर आता बघा, इथे मी गाजर स्वच्छ धुवून त्याची वरची साल पिलरने काढून घेतलेली आहे. आता आपण गाजर व्यवस्थित किसून घेऊया. तर बघा, मी इथे किसणीने हा गाजर किसून घेतलेला आहे, म्हणजे गाजर आपला अगदी दाणेदार होईल. आता आपण कढईमध्ये पाऊण कप तूप घालायचं आहे. आता मी इथे हे अंदाजेच घातलेलं आहे. जर तुम्हाला तुपाचं प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्त करू शकतात, किंवा कमी आवडत असेल तर कमी देखील करू शकतात. असं काही इथे विशेष फरक पडत नाही, पण मी पाऊण कपच अगदी बरोबर घातलेला आहे, म्हणजे जास्तही नाही आणि कमी देखील नाही. मला स्वतःलाच थोडं तूप कमी आवडतं, त्यामुळे मी प्रमाणातच घेते. पण इतकं तूप नक्की इथे लागेल. आणि शक्यतो कढई जाडबुडाची घ्यायची, म्हणजे गाजर आपण थोडासा शिजवून घेतो तेव्हा तो बुडाला चिकटत नाही. आता तूप आपलं इथे गरम झालेलं आहे. तर मी सर्वात आधी इथे थोडे ड्रायफ्रूट्स तळून घेते आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकतात आणि त्यांचं प्रमाण देखील कमी अधिक घेऊ शकतात. तर मी इथे हे मोजके ड्रायफ्रूट्स हाफमध्ये कट करून तळून घेते आहे. आता ड्रायफ्रूट्स आपले थोडे गोल्डन कलरवर आले आहेत, तर आपण त्यांना काढून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने हे काढून घ्यायचे आहे. आता याच तुपामध्ये आपण किसून घेतलेला सर्व गाजर थोडा थोडा करून घालणार आहोत. एकदाच नाही घालायचा, थोडा थोडा करत घालायचा. म्हणजे हे जे तुम्ही बघतायत ना, तुपामध्ये थोडे गाजर असे फ्राय झाल्यासारखे होतात, त्यामुळे आपला गाजर हलवा दाणेदार होण्यास मदत होते. एकदाच घातल्याने काय होतं, त्याची वाफ सारखी बसते आणि दाणेदार होत नाही. तर थोडा थोडा करत घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स देखील करून घ्यायचा आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात घेत असतील तर त्या प्रमाणात गाजर घ्यायचं आणि त्याच प्रमाणात कढई देखील घ्यायची, म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल असं. गाजरचा हलवा नंतर थोडासा वाफतो तर कमी होतो, त्यामुळे कढई थोडीच मोठी असेल तरी चालेल. आता हे आपण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित खालीवर करून असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपलं तूप सगळीकडे पसरेल आणि गाजर हलवा देखील खाली चिकटणार नाही, किंवा सगळीकडे तूप अगदी इवन प्रमाणात पसरलं जाईल. आता हे बघा, आपला गाजर हलवा आधी आपण त्यात घातला होता त्यापेक्षा थोडा कमी झाला आहे, कारण तो शिजतो आहे आता म्हणून. तर आता आपण यामध्ये जो सिक्रेट इन्ग्रेडियंट मी सांगणार आहे तो आहे, इथे जाड अशी साय घालायची आहे. जर आपल्याकडे मावा नसेल किंवा इतर कुठलाही खव्याचा पदार्थ नसेल, तर आपण इथे सहज अगदी आपल्या घरात अवेलेबल असते ती घट्ट अशी दाटसर साय इथे घालू शकतो. याने एक क्रीमी टेक्स्चर आपल्या हलव्याला मिळतं, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा काहीही ॲड न करता अगदी बाजारात मिळतो तसा छान असा गाजरचा हलवा घरच्या घरी तयार होतो. कारण आपली साय ही अगदी फ्रेश असते आणि घरची असल्यामुळे अगदी घट्ट देखील असते. तर ती आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे ती सगळीकडे इव्हनली पसरली जाईल. आता इथे मी थोडंसं दूध घालते आहे. तर दूध जवळजवळ अर्धा कप असेल, किंवा तुम्ही थोडं जास्त घालू शकता, पण यापेक्षा जास्त घातलं तर हलवा आपला शिजायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे इतकं प्रमाण पुरेसं आहे हलव्याला दुधाचं. तर आता तेही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
आधी सायस घालायचे आणि मग दूध घालायचं आहे, म्हणजे आपल्या हलव्याला अगदी छान असं टेक्स्चर प्राप्त होतं. आता मी इथे 1 कप साखर घालते आहे. जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर तुम्ही याहून थोडी कमी घालू शकता आणि जर जास्त आवडत असेल, अगदीच गोड आवडत असेल तर थोडीशी अर्धा किंवा पाव कप अजून वाढवू शकता. पण गाजर पण मुळात गोड असतात, त्यामुळे एवढी साखर पुरेशी होते. तर इथे 1 कप साखर घालायची आहे. हे अंदाज अगदी बरोबर आहे. आता ती देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे कुठेतरी कढईला साखरेचे खडे राहणार नाही. ती देखील व्यवस्थित आपण कढईला देखील लक्ष ठेवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. नाहीतर कढईला साखर चिकटून ती कडक होते आणि तशीच राहते. मग खाताना व्यवस्थित लागत नाही. आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि शेवटी आपण यावर ड्रायफ्रूट्स गार्निश करणार आहोत. तर बघा अगदी 10 मिनिटांनी आपला हलवा कसा व्यवस्थित झालेला आहे. तर आता आपण इथे एक लास्ट इन्ग्रेडियंट घालणार आहोत, तो म्हणजे वेलची पूड. तर ही आपण 1 चमचा इथे घातलेली आहे, ज्याने छान असा फ्लेवर आपल्या हलव्याला प्राप्त होतो. ही देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि वेलची पूड घातल्यानंतर अगदी 1च मिनिट आपण व्यवस्थित हलवा हे करायचा आहे, नाहीतर ती देखील जास्त वेळ शिजवू नये, कारण मग तिचा फ्लेवर वाफेमध्ये उडून जाण्याची शक्यता असते. तर अगदी लास्टला घालायची वेलपूड. तुम्ही गॅस बंद करून घातली तरी चालेल. आता लास्टला यावर आपण गार्निश करून घेऊया ड्रायफ्रूट्स. तुम्हाला आवडत असेल तसे गार्निश करू शकतात. आपला गाजर हलवा अगदी रेडी आहे. तर तुम्ही देखील अशा प्रकारे अगदी सिंपल स्टेपमध्ये न चुकता गाजर हलवा तयार करून बघा. हलवा अगदी दाणेदार होतो. इथे माव्याची किंवा खव्याची कुठल्याही पदार्थाची गरज पडत नाही. अगदी घरच्या साहित्यातच आपला दाणेदार असा हलवा तयार होतो. अगदी खूप सिंपल स्टेप आहे. तुम्ही देखील या घरी करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की गाजर हलवा तुमचा कसा झालेला आहे. खूप सोप्या स्टेप्स आहेत. अगदी बॅचलर देखील तयार करू शकतील अशा आहेत. म्हणजे हलवा करायला जास्त मेहनत न घेता आपण इथे सहजपणे हा हलवा तयार करून घेऊ शकतो आणि खाऊन घेऊ शकतो. तर तुम्ही देखील लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.